आयुष्यभर सत्याच्या वाटेने चालली आहे तरी आणि माझ्याकडे मी तिची मदत करावी एवढी एवढी शक्ती नाहीये। काय उपयोग आहे माझा 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 काय उपयोग आहे काय? नाही मला उत्तरं हवी आहेत मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं। आणि जर का तुझी हिम्मत असेल ना तर इथे इथे माझ्या समोर येऊन माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे। मी एक आई म्हणून एक आत्मा म्हणून आणि तुझी भक्त म्हणून मी तुला साथ घालते। मला उत्तर हवी उत्तर दे मला। आई येणार तू दे मला कारण त्या मंजिरीच्या मायावी शक्ती समोर तू हरलीयेस तू नाही येणार आहेस तू। अंबिके आजी आजी आज माझ्या वेदाचा जीव वाचवण्यासाठी मी माझी शक्ती वापरण्याचा खूप प्रयत्न केला पण मी काहीच करू शकले नाही। सुदैवाने वेदा वाचली पण जर तिला काही झालं असतं ना मी स्वतःला कधीच माफ नसते करू शकते। आणि याचा जाब मी महागौरी मातेला विचारतीये। आजी तुम्हाला माहिती आहे ना ती मंजिरी किती वाईट आहे तरी ती सतत जिंकतीये आणि माझी शक्ती काहीच काम करत नाही असं का होतंय? अंबिके रड आज रडूनच घे। कधी कधी अश्रूतही आपलं ओझं वाहून जात। अंबिके हे कलियुग आहे। इथे वाईट माणूस जिंकतोय असं वरून दिसतं कारण सत्याचा प्रवास शांत असतो आणि असत्याचा गोंगाट मोठा असतो। सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस प्रत्येक पावलावर स्वतःला प्रश्न विचारतो की मी योग्य करतोय ना। पण अधर्माच्या मार्गावर चालणारा माणूस कधीच थांबत नाही। त्याचा अहंकारच त्याची दिशा बनतो म्हणून तो अजय वाटतो पण शेवटी सत्याचाच विजय होतो कारण सत्याला जिंकण्यासाठी वेग लागत नाही, धैर्य लागतं।
सूर्य रोज उगवतो, पण अंधाराला हरवण्यासाठी तो कधीही घाई करत नाही. अजून किती दिवस ध्येय ठेवायचं आजी? आता जीवावर बेतायला लागले. अंबिके, काय म्हणताय मला काहीच कळलं नाही. अंबिके, रिकामं होणं हा अंत नसतो, ती नव्या भरतीची सुरुवात असते. कधी कधी विश्व आपल्याकडचं सगळं काढून घेतं, कारण त्याला आपल्याला त्याहून काहीतरी मोठं द्यायचं असतं. तू स्वतःला हरलेली समजतेस, पण विश्व तुला नव्याने घडवतंय. तुला योग्य वेळी सगळं कळेल, आणि नाही समजलं तर मी आहेच. तू फक्त शांत राहा आणि प्रार्थना कर. पृथ्वी रापस्तेजो वायू राक संच मम शक्ती एकत्व जाग्रत भवतु.